रोजच्या नवीन घडामोडी बघत रहा आपल्या पुष्पावंती न्यूज चॅनलवर। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। शिवजयंती भव्य आणि दिव्य प्रमाणामध्ये दरवर्षीप्रमाणे साजरी होणार आहे। त्या शिवजयंतीच्या निमित्ताने विविध सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये पुनश्च एकदा आपल्या सर्व पत्रकार बांधवांचे मनापासून स्वागत करतो। आजच्या पत्रकार परिषदेला अध्यक्ष म्हणून लाभलेले आमच्या मराठा संघाचे सन्माननीय राज्य उपाध्यक्ष जगताप सर, त्यासोबतच समितीचे कार्याध्यक्ष आदरणीय भारतांना पिंचनवा, या शिवपर्व समितीचे समन्वयक मित्र आणि आपल्या पुसद नगर परिषदेचे राजगुरुदास बाबाजी, आदरणीय राजू साळुंके, या समितीचे मार्गदर्शक आणि मित्र नगरसेवक ॲडव्होकेट भारतभाऊ जाधव, ॲडव्होकेट रमेशजी पाटील साहेब, इंद्रजी राठोड साहेब, नगरसेवक आमचे मित्र प्रशांत भाऊ व्यास, या शोभायात्रा समितीचे प्रमुख बांधकाम सभापती अमित पानपट्टे आणि वैभवजी फुके, शिवपर्व समितीचे पदाधिकारी पवार, या ठिकाणी यांनी उत्कृष्ट संचलन केलं ते प्राध्यापक। शिवजन्मोत्सव सोहळा 2026 इतिहास जागर आणि लोकसंस्कृतीचा संगम। छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त छत्रपती शिवराय जन्मोत्सव समिती पुसद यांच्या वतीने दिनांक 15 ते 19 फेब्रुवारी 2026 या कालावधीत शिवजन्मोत्सव सोहळा 2026चा विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे। शिवकालीन इतिहासाचा अभ्यासपूर्ण आढावा, लोकपरंपरेचे जतन आणि सर्वधर्म समभावाची मूल्ये दृढ करण्याच्या उद्देशाने या उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे। दिनांक 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6:30 वाजता उद्घाटन सोहळा होणार असून सायंकाळी 7 ते 10 या वेळेत प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमात समसंबंधी विचारवंत इंजिनियर भास्करराव थुटे वर्धा हे मार्गदर्शन करणार आहेत। दिनांक 16 व 17 फेब्रुवारी रोजी शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत। दिनांक 18 फेब्रुवारी रोजी रात्री 12 वाजता शिवजन्मोत्सव आणि पालखी सोहळा पार पडणार। दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:30 वाजता शिवपूजन, सकाळी 9 वाजता भव्य मोटारसायकल रॅली आणि दुपारी 2 वाजता शोभायात्रा काढण्यात येणार आहे। याशिवाय शिवकालीन इतिहासावर आधारित सादरीकरण, आदिवासी ढेमसा नृत्य, लेझिम पथक, पथनाट्य आणि विविध घटकांच्या सहभागातून सामाजिक ऐक्याचा संदेश देणारी रॅली आयोजित करण्यात आली। नव्या पिढीत राष्ट्रनिष्ठा, शौर्य, स्वराज्याची संकल्पना आणि सामाजिक समतेची जाणीव निर्माण करणे हा शिवजयंती साजरी करण्यामागील मुख्य संदेश असल्याचे समितीने नमूद केले। पुसद प्रतिनिधी।